नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोरया क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 4 धडा पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा धडा शिकवणार आहे। शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। जयंती म्हणजे काय तर आपण जसा वाढदिवस करतो तसं थोर पुरुषांची आपण काय करतो, जयंती करत असतो। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जयंती साजरी करत असतो। तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता। महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात, पोवाडे म्हणतात। तर पोवाडे म्हणजे काय तर जे थोर पुरुष होते त्यांच्याबद्दलची माहिती सांगणाऱ्या काव्य प्रकार म्हणजे पोवाडा होय। त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांचा नावाचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली, आता त्याबद्दल आपण हा पुढचा इतिहास पाहणार आहोत। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे। आता जी आहे ती लोकशाही आहे, पूर्वीच्या काळात राजेशाही होती। बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत। पण त्या काळात असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले, म्हणजे प्रजेच्या सुखसोयीकडे किंवा त्यांच्या रक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले। उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे। तर हे जे 2 राजे होते, उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, हे लोकांच्या कल्याणासाठी राज्य करीत असत। ते चैनविलासात रत नव्हते। त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाते। त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनीही लोकांच्या रक्षणासाठी खूप कार्य केले। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते, म्हणजे आपला महाराष्ट्र पारतंत्र्यात होता, दुसऱ्यांच्या हातात होता। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह, तर अहमदनगरचा कोणता राजा होता, निजामशाह होता, आणि विजापूरचा आदिलशाह, या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता। महाराष्ट्राचा बराचसा भाग या 2 सुलतानांनी वाटून घेतला होता। कोणी अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते। ते दोघं तर भांडतच, पण काय करायचे, ते लोकांनाही भांडायला लावत। त्यांच्यात नेहमी लढाई होत। त्यात रयतेचे हाल होत। रयत सुखी नव्हती। उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। म्हणजे धार्मिक सण पण आपल्या महाराष्ट्रात साजरे होत नव्हते। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते। राहायला सुरक्षित निवाराही नव्हता। सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते। एकदा तो परिसर जिंकला की वतनदाऱ्या ते देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदारांकडे जात होता। पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते। देशावर त्यांचे प्रेम नव्हते। प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत। त्यात रयतेची खूप हाल होत। या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती। सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। म्हणजे जुलमी लोकांपासून त्यांनी आपला महाराष्ट्र वाचवण्याचे ठरवले। भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले। स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। जुलमी राजवटींचा पराभव केला। न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। जिथे न्याय आणि फक्त न्याय मिळत असे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते। स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला। अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते। शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले। त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला। जे संत होऊन गेले त्यांनी
धर्माचा प्रचार करून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवून लोकांना जागृत केले आणि त्याच कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. अशा प्रकारे शिवजन्मेपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता या धड्यातून आपण शिकलो आहोत. पुन्हा भेटूया स्वाध्याय शिवजन्मेपूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्यायामध्ये. नमस्कार.